ಸದಾನಂದ ಮಹಾರಾಜರ 93ನೇ ಪುಣ್ಯತಿಥಿಯ ಅಂಗವಾಗಿ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ರಾಜ್ಯ ಹಂಸಗಲ್ಲಿ ಅನಗೋಳ್ ವತಿಯಿಂದ ಬುಧವಾರ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಆರಂಭಗೊಂಡಿವೆ. ಜೂನ್ 5ರಿಂದ ಜೂನ್ 2ರವರೆಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದು ಭಕ್ತರು ಇದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಕೋರಲಾಗಿದೆ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸದಾನಂದ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿಯ ನಿಮಿತ್ತ ಬುಧವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ 8 ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸದಾನಂದ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಸ್ಮರಣೋತ್ಸವ ನಂತರ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜರುಗಿದ್ದವು. या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री सद्गुरू सदानंद महाराजांची 93वी पुण्यतिथी वैशाख कृष्ण 14 या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा या दिवसापर्यंत पालखी मिरवणुकीने होत असते. तर ज्येष्ठ शुद्ध 14 रोजी सायंकाळी मंदिरात मंत्रपुष्प, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे होत असतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सदरू कार्यक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सदरू कार्यक्रम सायंकाळी या ठिकाणी एक जिमचं उद्घाटन आहे. या उद्घाटनाला प्रतिष्ठित नागरिक हजर राहणार आहेत आणि ते सायंकाळी असा 8 ते 10 या वेळेत तो कार्यक्रम होणार आहे. तसंच या ठिकाणी आज गावातील भजनी मंडळांचं भजन या ठिकाणी होणार आहे आणि ते सायंकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली, आरती, भजन, कीर्तन जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते होणार आहेत. तसंच उद्या सकाळी 10 वाजता भजन, दुपारी पूजा अर्चा आणि त्यानंतर मग 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद आणि त्यानंतर पालखी मिरवणूक गावात संपूर्ण गावात पालखी मिरवणूक होत असते. दरवर्षी याप्रमाणे हा उत्सव होत असतो आणि या उत्सव होत असताना ही 93वी पुण्यतिथी आहे. आणि श्री सद्गुरू सदानंद महाराज हे पेशाने एक शिक्षकही होते. पेशाने शिक्षक होते. इथं मजगावला त्याने मास्तरकीची हे नोकरी केली होती. ते ज्यावेळेला व्याख्यातून आले, ज्यावेळेला विजापूरहून आले आणि इथं संकेश्वरजवळ अथणी या गावात त्यांना एक सत्पुरुष गाठ पडले आणि त्याने असं सांगितले की अमुक या ठिकाणी अथणी या ठिकाणी एक सुंदरही असं काहीतरी गाव आहे, त्या ठिकाणी तू जा आणि तिथे एक गुहा आहे, त्या गुहेत एक महाराज आहेत आणि त्यांची तू हे दीक्षा घे. ती दीक्षा घेऊन मग त्या ठिकाणी त्या गुहेत गेले आणि ते रस्ता काढत ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना गुरुपदेश मिळाला. गुरुपदेश मिळाला. काही काळ कुरुंदवाल सरकारच्या राज्यात त्यांनी काही काळ विष्णूंची पूजा केली, विष्णुदेवाची पूजा केली. ते नरसिंहवाडीला जाऊन तिथून ते कळशीतून पाणी घेऊन विष्णूंच्या मूर्तीवर ते घालत असत. तसंच त्यांनी मग त्यानंतर ते कालांतरानं त्यांचे सिद्धावधूत महाराज हे काय तर या ठिकाणी सद्गुरू सदानंद महाराज आणि सिद्धावधूत महाराज या दोघांच्या समाधी आहेत. दोघांच्या इथे या ठिकाणी अस्थी आहे, एक अस्थी आहे त्या ठिकाणी आहे, दोघांचेही आहे. पण त्या ज्यावेळेला सिद्धावधूत महाराज ज्यावेळेला समाधी घेणार असं यांना समजलं, सदानंद महाराजांना समजलं, त्यावेळेला त्यांनी जाऊन त्या ठिकाणी महाराज मला तुम्ही आता सोडून जाणार, मी कुणाचा आधार घेऊ याप्रमाणे त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सिद्धावधूत महाराजांनी काय सांगितलं की तू घाबरू नको, तिथं हुबळीला जा, तिथं म्हणजे सिद्धारूढ महाराज त्या ठिकाणी आहेत, त्यांचा आशीर्वाद तू घे. म्हणजे त्यांनी जे काय सांगतील त्याप्रमाणे तू वाग. म्हणजे त्यांचा अनुग्रह त्यांनी नंतर घेतला. आणि कलावती आई
आणि सद्गुरू सदानंद महाराज हे दोघं गुरुबंधू झाले. कलावती आई हे सिद्धारूढ महाराजांची शिष्य. कलावती आई सिद्धारूढ महाराजांची शिष्य आणि त्याचप्रमाणे सद्गुरू सदानंद महाराज हेही त्यांचे शिष्य निघाले. आणि त्यानंतर हे सदानंद महाराज ज्यावेळेला आजारी पडल्यानंतर त्याला आता म्हणा त्याला काय वाटलं की जे आजारी पडायच्या अगोदर प्लेगची साथ चालू होती आणि ते गेले होते हुबळीहून येत असताना गोखले म्हणून त्यांचे ते की हे होते. गोखलेंच्या ह्याच्यातून ते रेल्वेतून यायच्या ठिकाणी आपल्या पादुकाचं दर्शन घ्यायचं. पादुकाचं दर्शन घेऊन घ्यायला त्यांची हे होत होती, म्हणजे ओढ लागली होती त्यांना. पण याची ओढ लागली होती, पादुकांची ओढ लागली होती. त्याच्या आजारपण तापानं फणफणत होते. अशा परिस्थितीत मिरजहून या ठिकाणी आले आणि तिथून बेळगावला आल्यानंतर बेळगाव रेल्वे स्टेशनहून दमणी, त्यावेळेला दमणीतून येऊन ह्या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेतलं, पादुकांचं दर्शन घेतलं आणि काही भक्तांच्या समोर बसून भक्तांना समोर घेऊन त्यांना भक्तांनी आत आणलं. भक्तांना महाराजांचं दर्शन घेतलं आणि जाऊन पलीकडच्या मठात तिथं पायरीवर बसले आणि त्यांची स्थिती त्या ठिकाणी होते 4 वर्ष. आणि त्यांनी शेवटच्या क्षणाला असं सांगितलं की बाबांनो, शेवटच्या क्षणाला असं सांगितलं की उत्सव करत असताना जो महाप्रसाद करता तो महाप्रसाद गावात धुळी घालून म्हणजे भिक्षा मागून ते काय म्हणतात तुमचं ते मागून तुम्ही जे काय धान्य जमेल त्या धान्यातून हा प्रसाद महाप्रसाद तयार करायचा आणि सगळ्यांना वितरण करायचं. आणि त्या सांगितल्यानंतर मग मला काही थोडंसं होतं. आणि त्याच्या अगोदर महाराज आजारी होते. आजारी असताना आजारातून उठल्यानंतर हुबळीला गेले. इथे यायच्या अगोदर मी सांगतोय, यायच्या म्हणजे इकडे यायच्या अगोदर महाराज हे होते, आजारी होते. आणि त्यावेळेला आजारातनं बरे होऊन हुबळीला गेले. हुबळीला गेल्यानंतर सिद्धारूढ महाराजांना लांबच बघितले आणि या सदानंद महाराज माझ्याकडे यायला लागले. सदानंद महाराज येत असताना मला त्यांना वाटलं याची हे स्थिती बरोबर नाही आहे, म्हणजे तब्येत खालावलेली आहे, चालायला येईना. आणि अशा परिस्थितीत ते तिथं गेले. तिथे गेल्यानंतर सिद्धार्थ महाराजांनी त्यांना काय सांगावं, हे सदानंदा तू या ठिकाणी आता इकडे येत जाऊ नकोस, मीच त्या ठिकाणी येतो आणि मीच अनगोळला येतो. आणि मीच अनगोळला येतो म्हणून सांगितल्यानंतर अनगोळला ज्या आले ते आईंच्या स्वरूपात, सिद्धारूढ महाराज आईंच्या स्वरूपात या ठिकाणी आलेले. आईंच्या स्वरूपात सिद्धारूढ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि इतर ज्या वेळेला मुद्दे सांगायला लागलो मी, ज्या वेळेला इथं त्याने आले, इथं काय साक्षात उभं असं तुम्हाला काय इथल्या लोकांना, म्हणजे सदानंद महाराजांचं गुरुमंत्र घेतल्यानंतर कुणाला काय असं चांगलं काय असं वाटलं? सद्गुरू सदानंद महाराज हे यांच्या पूर्वाश्रमीचं नाव आहे नारायण. सदानंद महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं नारायण. नारायणानंतर त्यांनी नारायण मार्तंड कुलकर्णी सोलापूरकर असं त्यांचं नाव होतं पहिलं पूर्वाश्रमीचं. आणि ते मूळचे सोलापूर गावचे कुलकर्णी होते. कुलकर्णी आत्नी तालुक्यातील बलवाड या गावचे ते त्यांचे आजोबा
बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर गावाजवळ सोलापूर या गावचे ते कारभारी होते तिथे, आणि त्यावरून त्यांना सोलापूरकर हे नाव घेतलं गेलं आहे. तर सोलापूर हे गाव बेळगाव जिल्ह्यापासून संकेश्वर या गावापासून जवळ 7 मैल दूर आहे. सोलापूर हे गाव संकेश्वर या गावापासून 7 मैल अंतरावर आहे. त्यांच्या घरस्थिती परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि शेतजमीन होती ती खडकाळ, त्यात पावसाचे प्रमाण कमी होतं, त्यामुळे शेतीचं उत्पन्न अल्पच होतं. अशा परिस्थितीत त्याने आपल्या गावापासून 7 मैल दूर असलेल्या संकेश्वर या गावी पायी चालत येऊन मराठी 7वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. मराठी 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कानडी पण लिहायचं येतं, वाचता येत होतं. 7वी पास झाल्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1866 महादेव पवार, कन्नडमा न्यूज नेटवर्क, बेळगावी.